असे कुरकुरीत आणि चटपटीत पोटॅटो बाईट जर तुम्हाला घरी बनवायचे असतील ना, तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी काय करायचं, इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याला असं बारीक मॅश करून घ्यायचं। आता यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचं, पाव चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा भरून बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा भरून हिरवी मिरची बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ घालायचं आणि सोबतच कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घालायचं। आता सर्व साहित्यांना मिक्स करून याला मळून असा याचा गोळा बनवून घ्यायचा। आता यातला एक छोटासा गोळा तोडून असा पोळीपाटावर आपल्याला लांब लोळी करून घ्यायची आहे। आता बाईट्सला अशा छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे पोटॅटो बाईट्स तळण्यासाठी इथे मीडियम गॅसवर मी तेल गरम करून घेतले। आता एक एक करून तेलामध्ये आपल्याला हे बाईट्स सोडायचे आणि मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचंय। वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट मस्त असे पोटॅटो बाईट्स आपले इथे चटपटीत बनवून तयार झाले। आणि हा नाश्ता बनवायला इतका सोपा आहे ना, झटपट बनवून तयार होतो। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।